हरिओम. उपदेश साराच्या या 19व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रथम प्रार्थना म्हणूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या वेळचा 13वा श्लोक आपण सुरुवातीला एकदा म्हणूया. लयविनाशने उभयरोधनी लयगतं पुनर्भवति नोमृतम्. या श्लोकात आपण पाहिलं की प्राणनिरोधामुळे मनोलय होतो आणि मनोनिरोधाने मनोनाश होतो. मनोलयामध्ये लयाला गेलेलं मन प्राणायाम किंवा प्राणवीक्षण थांबल्यानंतर पुन्हा जागृत होतं. पण मनोनाशामध्ये मात्र नष्ट झालेलं मन हे पुन्हा कधीही जागृत होत नाही. म्हणजेच काय तर मनोलय ही मनाची तात्पुरती शांत अवस्था आहे, तर मनोनाश ही कायमस्वरूपी आणि शाश्वत अशी अवस्था आहे. आपण आता असंही पाहिलं की मन हे 2 प्रकारचं असतं. एक वस्तुनिष्ठ किंवा ऑब्जेक्टिव्ह मन आणि दुसरं प्रक्षेपक किंवा प्रोजेक्टिव्ह किंवा संकल्प विकल्पात्मक मन. आता ह्यापैकी वस्तुनिष्ठ मन हे विषयांचं ज्ञान करून घेणं, अनुभवांचं स्मरण ठेवणं इत्यादीसाठी आवश्यक असतं आणि या मनाचा नाश अभिप्रेत नाही, कारण हे मन आपल्याला व्यवहारासाठी उपयोगी पडणारं मन आहे. पण संकल्प विकल्प करणारं प्रक्षेपक मन जे ग्रहण केलेल्या विषयाबद्दल संकल्प विकल्प करून मनुष्याला त्या विषयांनी किंवा त्या विषयाच्या आसक्तीनं बांधून टाकतं, त्या मनाचा मात्र नाश आवश्यक आहे. त्या मनाचाच नाश इथे अपेक्षित आहे. संकल्प विकल्प म्हणजे काय तेही आपण पाहिलं. विषयाची आवड नावड, ममत्व, तो विषय पुन्हा पुन्हा लाभावा अशी तीव्र इच्छा, त्यालाच आसक्ती असं म्हणतात. हे सगळं ज्या मनामुळे घडतं ते मन संकल्प विकल्पात्मक मन. तर हा मनोनाश कसा करायचा ते आपण पुढच्या 14व्या श्लोकात आज पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी हा मनोनाश हा अत्यावश्यक का आहे किंवा तो जर केला नाही तर हे प्रक्षेपक मन आपल्याला अधोगतीच्या मार्गावर कसं ओढून नेतं, कुठपर्यंत आपली अधोगती ते घडवून आणतं, ते भगवद्गीतेतल्या 2 श्लोकांमध्ये फार सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. ते आपण आधी थोडक्यात बघू. 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 62 आणि 63मध्ये ही अनर्थ परंपरा सांगितलेली आहे. अनर्थ परंपरा म्हणजे काय? अर्थ म्हणजे मिळवण्यास योग्य किंवा योग्य गोष्ट, आणि अनर्थ म्हणजे त्याच्या उलट अयोग्य, जे टाकावं, जे सोडावं, जे मिळवू नये, जे घडू नये असं म्हणजे अयोग्य थोडक्यात. आणि परंपरा याचा अर्थ साखळी, अयोग्य घटनांची किंवा घटकांची साखळी म्हणजे अनर्थ परंपरा. आता ही साखळी काय आहे हे आपण आधी पुढचे श्लोक दोन्ही एका पाठोपाठ एक म्हणू, आणि मग जेव्हा त्याचं विवेचन मी करेन तेव्हा ती साखळी काय आहे, एकातून दुसरा कसा उद्भवत जातो हे स्पष्ट आपोआपच होईल. ध्यायतो विषयानुपुंसस्संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधाद् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. आपण नेहमीप्रमाणे अन्वयार्थ बघू. आता पहिल्या श्लोकाचा बघूया. विषयान् ध्यायतः पुंसः म्हणजे विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या बाबतीत त्या पुरुषाला तेषु म्हणजे विषयेषु संगः उपजायते म्हणजे त्याला विषयांची आसक्ती निर्माण होते. संगात कामः संजायते, संगामधून म्हणजे आसक्तीमधून इच्छा निर्माण होते. आणि कामात क्रोधः अभिजायते म्हणजे इच्छेपासून क्रोध निर्माण होतो. म्हणजे या पूर्ण श्लोकाचा अर्थ काय झाला? विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला विषयांच्या बाबतीत आसक्ती निर्माण होते, आसक्तीपासून पुढे इच्छा निर्माण होते आणि इच्छेपासून पुढे क्रोध निर्माण होतो.
आता इच्छेपासून क्रोध कसा काय निर्माण होतो? तर इच्छा जर पूर्ण झाली नाही तर राग येतो. सगळ्याच इच्छा आपल्या नेहमीच सारख्याच पूर्ण होऊ शकत नाहीत हे आपल्यालाही माहिती असतं. पण जेव्हा राग येतो तेव्हा त्याचा विसर पडतो आणि ते ज्ञान जे आहे आपल्याला ते आपल्याला वापरण्याचं भान राहत नाही. हेच पुढच्या 63व्या श्लोकात सांगितलेलं आहे. क्रोधात भवती सम्मोह, म्हणजे क्रोधामुळेच भ्रम होतो. भ्रम म्हणजे काय? तर काय चूक काय बरोबर याची योग्य निवड न करता येणं, गोंधळून गेल्यासारखं होणं. आणि ही निवड का करता येत नाही? तर भ्रमामुळे विस्मरण होते. सम्मोहात स्मृतिविभ्रमः, विस्मरण झाल्यामुळे योग्य निवड करता येत नाही. कशाचं विस्मरण? तर काय चूक आणि काय बरोबर हे जे आपल्याला माहिती असतं त्याचं. कारण बहुतेक वेळेला आपल्याला सत्सद्विवेक बुद्धी म्हणून एक प्रकार आपण म्हणतो, त्याला आपण नेहमी म्हणतो की आतला आवाज म्हणतो की आपल्याला माहिती असतं काय बरोबर आहे काय चूक आहे, तरीही आपण कधी कधी उलटं वागतो. कधी जाणीवपूर्वक तर कधी क्रोधाच्या भरामध्ये आपल्याला विस्मरण होतं काय बरोबर आणि काय चूक ह्याचं. किंवा कधीकधी ज्याचा राग आला आहे त्या व्यक्तीशी आपलं काय नातं आहे हे सुद्धा आपण रागाच्या भरात विसरतो. मनुष्य पूर्वीचे उपकारही रागाच्या भरात विसरून जाऊन चुकीचं बोलून जातो किंवा चुकीचं वागून बसतो. म्हणूनच पुढे म्हटले स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, काय योग्य आणि अयोग्य हे सांगणारी आणि योग्य तेच करण्याची प्रेरणा देणारी जी बुद्धी, त्याला आपण सदसद विवेक बुद्धी असंही म्हणतो. ती बुद्धी विस्मरणामुळे चुकीचा निर्णय घेते, चुकीचं वागायला बोलायला मनुष्याला भाग पडते आणि मग शेवटची पायरी बुद्धिनाशात प्रणश्यती, म्हणजे बुद्धिभ्रष्ट झालेल्या माणसाचा नाश होतो. अशा प्रकारे विषयांचं आसक्तीयुक्त चिंतन हे माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत कसं होतं हे ही साखळी या 2 श्लोकांमध्ये सांगितलेली आहे की विषयांचं चिंतन करणं इथपासून सुरुवात होते आणि शेवट कुठे होतो? तर बुद्धिभ्रष्ट होऊन माणसाचा संपूर्ण विनाश होणं इथपर्यंत मनुष्य खाली गडगडत येतो. आणि म्हणूनच त्याला कारणीभूत असणारं हे संकल्प विकल्पात्मक किंवा प्रक्षेपक जे मन आहे ते कायमचं नष्ट करायलाच पाहिजे. आता ते कसं करायचं हे आता पुढच्या 14व्या श्लोकात रमण महर्षी सांगतायत. आता आपण आधी श्लोक म्हणूयात. प्राणबंधना लीनमानसं एकचिंतना नाशमेत्यदः. अन्वय. प्राणबंधनात मानसं लीनं भवति, एकचिंतनात तस्य मनसः नाशं भवति. म्हणजे प्राणबंधनाने लीन झालेलं म्हणजे शांत झालेलं हे मन हे एका वस्तूच्या चिंतनाने नष्ट होते. आता प्राणबंधनाविषयी आपण पूर्वीच्या श्लोकांमधून पाहिलेलं आहे. ध्यानयोगाच्या सुरुवातीचा जो पहिला श्लोक होता त्याच्यामध्येच वायुरोधनात लीन मानसं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता इथे महर्षींनी प्राणायामाचा अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे, प्राणवीक्षण, म्हणजे फक्त श्वासाकडे तटस्थ वृत्तीने पाहणं. तर प्राणायामाच्या किंवा प्राणवीक्षणाच्या विधीने एकदा मनाला शांत केल्यानंतर त्या शांत मनाने एका वस्तूचं चिंतन केलं तर हे संकल्प विकल्पात्मक जे मन, त्याविषयी आपण आतापर्यंत बरंच बोललो, ते अज्ञानी मन हे नष्ट होतं. आता इथे एका वस्तूचं चिंतन म्हणजे कुठल्या वस्तूचं चिंतन? म्हणजे अनेक वस्तू आहेत जगामध्ये, जग सगळ्या वस्तूंनी भरलेलंच आहे. त्याच्यातली कुठलीही एक गोष्ट घेऊन त्याच्याविषयी चिंतन करायचं आहे का? तर तसं नाही आहे. जर आपण जगातलीच एखादी वस्तू निवडली चिंतनासाठी तर मग पुन्हा आपण दुःखात लोटणाऱ्या पुन्हा एखाद्या विषयाचंच चिंतन केल्यासारखं होईल आणि विषयाचं चिंतन आपल्याला किती अधोगतीला नेतं हेही आपण पाहिलं. मग जगातल्या अनेक वस्तूंपैकी एक वस्तू असं नाही चालणार. एक याचा अर्थ एकमेवा द्वितीय, जी एकच आहे आणि तिच्यासारखी दुसरी वस्तू नाही अशी एकमेवा द्वितीय. आणि जगातली कुठलीही वस्तू ही अशा पद्धतीने एकमेवा द्वितीय या व्याख्येत बसणारी नाही.
तसं टेबल, खुर्ची ह्या गोष्टी, किंवा थोडंसं पुढे जाऊन शरीरं वेगवेगळी आहेत. मनाच्या वृत्तीसारख्या बदलत असतात, त्या खूप निरनिराळ्या प्रकारच्या असतात. बुद्धीचे आदर्श हे सतत ह्या सगळ्यांमध्ये नानात्व आहे, म्हणजे हे सगळे वेगळे वेगळे आहेत, यातली कुठलीही एकमेवा द्वितीय नाही. पण हे सगळं ज्याच्यामुळे कळतं, ह्या सगळ्या अनेकांना जाणणारा किंवा प्रकाशित करणारा जो मी, त्याला आत्मा असं म्हणतात. आणि तो एकमेवा द्वितीय या व्याख्येमध्ये संपूर्णतः बसतो. आणि मग शांत मनानं मी चैतन्य स्वरूप आहे, तो चैतन्य स्वरूप असलेला आत्मा म्हणजेच मी, असं चिंतन केल्यामुळेच मनाचं अज्ञान नाहीसं होतं. त्यामुळे चिंतनानेच ह्या एका वस्तूच्या, एकमेवा द्वितीय आत्म्याच्या चिंतनानेच फक्त अज्ञानाचा नाश होतो. न अन्य पंथा अयनाय विद्यते, म्हणजे मनोनाश करण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही, हाच एकमेव मार्ग आहे, असं अत्यंत ठासून या श्लोकात सांगितलेलं आहे. साधारणपणे आपण सगळ्या समस्या सोडवण्याकरता जेव्हा केव्हा उपाय शोधतो, तेव्हा हे उपाय आपण बाहेरच्या जगात शोधतो. बाहेरच्या जगातील काही गोष्टी कंट्रोल करून, नियंत्रणाखाली आणून आपल्या समस्येला उत्तर शोधण्याकडे आपला कल असतो. पण अस्थिर चित्त ही समस्या अशी आहे की ती अंतर्गत आहे, आणि त्यामुळे त्याचं उत्तरसुद्धा आतच सापडणार आहे. आणि म्हणून ते उत्तर शोधण्यासाठी अंतर्मुखता हाच सर्वोत्तम उपाय आहे, असं या श्लोकात सांगितलेलं आहे. आता इथे तुम्हाला थोडंसं भक्तियोगामधल्या काही गोष्टी आठवत आहेत का, असं बघा. भक्तियोगामध्ये पूजा, जप आणि चिंतन अशा 3 भक्तीच्या पायऱ्या सांगितल्या होत्या. पूजेनंतर जप ही जी पायरी आहे, ती जप ही मनाची पूर्वतयारी करणारी पायरी भक्तियोगामध्ये सांगितलेली होती. ती जपामध्ये वाणीच्या आलंबनाने मन शांत केलं जातं. जेव्हा आपण एकच मंत्र किंवा एकच नाम हे वाणीच्या साहाय्याने घेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करत करत जातं, तेव्हा मन आपोआप शांत होतं. तर ती जपाची पायरी ही भक्तियोगात, आणि प्राणवीक्षण किंवा प्राणायाम, प्राणरोधन ही पायरी ध्यानयोगामध्ये. ह्या 2 सिमिलर पायऱ्या आहेत. चिंतनाची पायरी ही जपाच्या पुढची भक्तियोगातली. तशीच एकचिंतन, इथे पण चिंतन हाच शब्द वापरला आहे. आणि इथे एकचिंतन म्हणजे आपण भक्तियोगात जे अभेद भावनेने केलेलं चिंतन पाहिलं होतं की नाही, तेच हे. कारण एकच ईश्वरी तत्त्व आहे, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न, तो ईश्वर म्हणजेच मी आहे असं आपण भक्तियोगात म्हणतो. इथे हा चैतन्य स्वरूप आत्मा म्हणजेच मी आहे असं आपण या ध्यानयोगामध्ये म्हणतो. साधारणपणे सारखंच आहे, थोडंसे नावं, पारिभाषिक संज्ञा थोड्या थोड्या वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे हा मी भक्तियोग आणि ध्यानयोगातलं साम्य दाखवायचा इथे प्रयत्न करते. तर आता हे सगळं लक्षात घेऊन हा 14वा श्लोक आपण परत एकदा म्हणूया. प्राणबंधना लीनमानसं एकचिंतना नाशमित्यदः. आता ज्याला हे एकचिंतन साधलं आणि त्यामुळे ज्याचं प्रक्षेपक मन नाश पावलं, असा योगी मग पुढे काय करतो ते महर्षींनी पुढच्या 15व्या श्लोकात सांगितलं आहे, आणि ते आपण पुढच्या भागात पाहू. आता आपण प्रार्थना बघून या भागाची सांगता करू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.